का नाही सांगू दिलं मला काकांचं नाव सगळ्यांना? तुला माहिती आहे ना काका कसे. आता जर त्यांचं प्रकरण उघडकीस आणलं नाही तर ते अजून काय काय करतील रिॲक्शन. एक मिनिट बस बस. तू इतकी सिरियस होतेस काय? आणि आपलं ठरलं होतं ना की सगळं खूप गुड नोटवर, चांगल्या नोटवर सगळं संपवायचं आहे. आणि आफ्टर ऑल यार, यू आर माय बेस्ट फ्रेंड, यू आर द बेस्ट पर्सन इन माय लाईफ. तू इतका जीव धोक्यात घालून तोडे परत मिळवलेस. ही माझी ब्रेव्ह मैत्रीण आहे. तिचा जर मान या घरात ठेवला गेला नाही तर मला कसं चालणार? ते सहन करायचं मी ते. आफ्टर ऑल या घराच्या मानासाठी तू तुझी मान धोक्यात घातली आहेस, हे विसरून चालणार नाही. नाही का? सो मी सांगतो तसं करायचं, कळलं? खूप भूक लागली मला. आणि यु नो तोडे मिळाले म्हणून मी डबल खाणार आहे, डबल. जायचं मग खायला. पण जर तू इकडनं उठलीस तर मग खाऊ शकेल ना? तुझा मी येते. ठीक आहे, चल. आवडून घेते. अजूनपर्यंत क्यू बरोबर रोमॅन्स करणारा, मजा मस्ती करणाराच अक्षय दिसला होता मला. पण तू खूप जबाबदारीनेही वागू शकतोस हे आज कळलं मला अक्षय. माझी बायको लागते ती. अमृता अक्षय घाडगे नाव आहे तिचं. हे काय होतं मला? अक्षयसाठी सावकाश. भाग्यश्री, पोळ्या आण ग. माई नाही आली अजून? हाक मार ना. माई, माई आली. आली. मी स्वतः घेऊन आले माईला. गुड. बरं माई, आता पूजा झालीये. थोडे पण तू नीट ठेवलेस. आता प्लीज जेवून घे. आधी तुम्ही सगळे जेवा, मग बसते मी. माई, तू जेवल्याशिवाय कसं काय जेवणार आम्ही सगळे? अरे सांग ग. चल 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 बस. आई चल बस. हो हो, चल. तुम्ही पण बसा. बस. बरं माई, आणखीन एक महत्वाची गोष्ट. प्लीज प्रॉमिस कर, इथून पुढे घरात काहीही होऊ दे, तू उपवास करणार नाहीस. हे उपोषण वगैरे परत नको माई, प्लीज. अरे मी जेवते. नाही था आ हा. फिल्मी नाटकं बरोबर जमतात यांना. पण जास्त उडू नका. मी आता कियारा प्रकरणाच्या मागे लागणार आहे. माई, आता रडणं थांबव बरं. तू जेवून घे चल.
माई आनंदा घेऊन गेला अमृताचं मंगळसूत्र पेढीवर नीट करायला. 2-3 दिवस लागतील म्हणाला. जिजींचे तोडे शोधून दिलेत तिने. मोठी कामगिरी पार पाडली आहे. खरंय, त्याबद्दल प्रश्नच नाहीये. मात्र चोरी सापडली हो, पण चोर सापडला नाही. ही चिंतेची गोष्ट आहे असं नाही का तुम्हाला वाटत? मी मध्ये बोलू का? अजूनही मला तेच वाटतंय. म्हणजे बघा माई, मृदुला तू नोटीस केलंस का ग? काय? अमृताच्या काकांचा ना विशेष इंटरेस्ट होता त्या कुंड्यांमध्ये. म्हणजे बघा माई, हो की नाही ग मृदुला? म्हणजे थोडे तर आहेतच, पण ते गेल्यापासून घरातल्या खूप गोष्टी मिळत नाहीये. काय बोलताय कळतंय का तुम्हाला? तू नाही ती आपल्या घरातली. जमाहेरच्या माणसांवर असले भलते सलते आरोप करताय. तिने ऐकलं तर किती वाईट वाटेल तिला. आज तिने तोडे शोधून काढले आणि तुम्ही तिच्यावरच आरोप करता. त्यामुळेच तर मिळालेत तिला. नाही, माझा काही कोणा एका व्यक्तीवरती रोष नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की घरातले दागिने कुंडीमध्ये कसे गेले हा एक प्रश्न आहेच ना. साधना, पण ते शोधून काढणं पोलिसांचं काम आहे, अमृताचं नाहीये. उलट त्या पोरींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जिजीचे तोडे शोधून काढले. खऱ्या अर्थाने घाडग्यांची सून शोभते ती आज. तुम्ही सर्वांनी तिचे आभार मानायला पाहिजे. आणि साधना, तुम्ही तर तिला काहीतरी खास बक्षीस द्यायला हवं. मी बघतोय तर इथे उलटाच प्रकार आहे. तिच्यावरच आरोप केले जात आहेत. या सगळ्याला तुमची सहमती आहे असं मी समजू का साधना? मला फक्त एवढंच वाटतंय, एवढा लाख मुलाचा ऐवज तिजोरीतून पळवलाच कसा जातो, ही गोष्ट जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत माझ्या तरी जीवाला शांतता मिळणार नाही. अहो, तुम्हाला म्हटलं ना मी, हे शोधणं पोलिसांचं काम आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर अमृतावर आरोप करून मिळणार असेल तर तुमच्या या खेळात मी सहभागी नाही. पुढे झाला हा आता विषय. मृदुला, अमृताला मी बोलवलंय म्हणून सर. अमृता ऐक ना, तू कांदा चिरतेस का ग? परत मागच्या वेळेस सारखं होईल नाही तर. माई मेथी झाली निवडून. माई, तुम्ही डाळ सांगितली होती ना, कुकर पण लावून झालाय. मी करू का मेथीची भाजी? माई, नाहीतर मी पेट पेरून मेथीची भाजी करू? नको, अण्णांना मेथी गोळा भाजी माझ्याच हातची आवडते म्हणून मीच करेन. हो,
अगं म्हणून तर मी तुला डाळ लावायला सांगितली ना. आज दोघींनी शिकून घ्या माझ्याकडून. गोळा भाजी करायची आहे म्हणजे त्याला लसणाची फोडणी लागणार. हो. पटकन सोलून देते. आले. माई बोल. काय झालं, बोल की. माई ऍक्च्युली 2-3 दिवसांपासून आईला सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतोय. तर तुम्ही जो नेहमी काढा करता ना तो कसा करता जरा सांगाल का? म्हणजे मी तसं आईला कळवेन, थोडा आराम पडेल मग तिला. सांगेन की. आणि तो काढा तू लिहूनही ठेव तुझ्या डायरीत. पण आज स्वयंपाक झाला ना की मी देईन हो काढा करून तुझ्या आईसाठी. आणि तो काढा घेऊन तूच जा आईकडे. म्हणजे आईची भेटही होईल आणि काढाही दिला जाईल. माई माई खरंच जाऊ? मग काय उगीच सांगितलं का तुला? पण दिवे लागण्याच्या आधी घरी परत यायचं. मला फोन करायला लावायचा नाही. आणि जायच्या आधी अण्णांना भेटून ये. अण्णा विचारत होते. लॉनवर बसलेत बघ. ओके. माई थँक्यू. थँक्यू आणि सॉरीचा जप काही संपत नाही या मुलींचा. माई खरंच खुश झाली पण ती. छान सरप्राईज दिलाय तुम्ही तिला. आणि तिलाच नाही, आज मधुराताईंना पण सरप्राईज मिळणार आहे. बरं नसताना लाडकी लेक भेटायला येणार आहे. भरपूर खुश होतील आता. अण्णा म्हणाले होते ना, अमृताला छान काहीतरी बक्षीस द्यायला हवं. माणसाचं मन जाणण्या इतकं दुसरं कुठलंच मोठं बक्षीस असू शकत नाही. खरं तर आता मलाही तुम्हाला थँक्यू म्हणावंसं वाटतंय. अण्णा बोलावलं तुम्ही? हो, बसा. तुमचे आभार मानायचे होते. आभार? जिजींचे तेवढे होते ते. ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा शोध लावलात ते निश्चित कौतुकास्पद होतं. अहो अण्णा नका ना हो असं बोलू. मी परकी आहे का? का घरच्या माणसांचे आभार मानायचे नाहीत असा काही नियम आहे? आणि गंमत सांगू का, खर तर तुमचं आणि अक्षयचं लग्न व्हायच्या आधीच आम्हाला तुमचं कौतुक वाटलं होतं. कधी सांगा? कधी? त्या दिवशी पेढीवर खोट्या खड्यांवरून तुम्ही जो खणखणीत वाद घातला होता आणि त्यानंतर ज्या संयमाने ते सगळं प्रकरण हाताळण्याचा समजूतदारपणा दाखवून तुमच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडलीच होती. पण त्याचबरोबर गाडग्यांची अब्रू सुद्धा सांभाळली होती. त्यानंतर लगेच तुमच्या काकांनी अक्षयसाठी तुमचा प्रस्ताव आणला. पण तसं घडलं नसतं ना तरी सुद्धा आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्हाला मागणी घातली असती. शेवटी तुमचे तीळ तांदूळ गाडग्यांकडेच लिहिलेले होते. आमच्या अक्षयसाठी एवढी सुयोग्य अनुरूप अशी बायको आम्हाला दुसरी शोधून सुद्धा सापडली नसती. नाही अण्णा, माझं आणि अक्षयचं नातं 3 महिन्यांनी संपणार आहे. कसं सांगणार आहे मी अण्णा? किती मनापासून आणि प्रेमाने बोलताय ते.
आज ते माझे आभार मानतायत. मी जाईन ते मग काय म्हणतील? तुम्ही आमचा विश्वासघात केलात अमृता. कसला विचार करताय एवढा? कुठे हरवलात? नाही नाही नाही. संकोचून अजिबात जायचं नाही. यू डिझर्व द प्रेज. खरंच इतकं कौतुक नका हो करू. मी माझं कर्तव्य केलंय फक्त. ह्या अशा वागता तुम्ही. आता बघा ना, एवढं कौतुक करून सुद्धा तुम्ही ठामपणे जमिनीवर पाय रोवून उभ्या आहात. कट कट. घाडग्यांचा मान असाच वाढवत राहा. सुखी राहा. शुभम भवतु. येते मी अण्णा. या. हाय शमी, हाय, कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? एकदम झकास. बरं, तुझं काहीतरी काम होतं ना माझ्याकडे? अरे हो, मला कियाराचा नंबर आणि पत्ता हवाय. कियाराचा नंबर? नाही म्हणजे कियाराचा नंबर तुला कशासाठी हवाय? मला नाही, काकूला हवाय. कारण घरात अजून सगळ्यांना डाऊट आहे की अक्षय कियाराला भेटतो. हे बघ शमी, ज्याचं त्याचं आयुष्य त्याला त्याच्या पद्धतीने जगू दे ना. नाही म्हणजे अक्षय कियाराला भेटतो आणि तू त्याला डिफेंड करतोस. नाही म्हणजे या बाबतीत माणसं स्वतःचा निर्णय स्वतः घेत असतात आणि त्या बाबतीत मी काहीतरी बोलणं मला योग्य नाही वाटत. हे बघ पंकज, माझंही मत यापूर्वी असंच होतं. पण खरंच अमृताशी माझं खूप चांगलं पटतं. ऍक्च्युली घरात आईला सोडून सगळ्यांशीच तिचं खूप चांगलं पटतं. आणि अमृता आणि अक्षय यांच्या रिलेशन मध्ये जर काही प्रॉब्लेम आला ना, तर आम्हा सगळ्यांना खरंच खूप वाईट वाटेल रे. आणि अमृताला तिला काय वाटतं हे कधी जाणून घेण्याचा तू प्रयत्न केलायस? हे बघ ना पंकज, मी काकूला प्रॉमिस केलंय की मी तिला कियाराचा नंबर देणार. तू मला तिचा नंबर देणार आहेस की नाही? कियू यार, काय झालंय तुला? तू किती फोन का उचलत नाहीस? तू माझे 11 फोन केले मी तुला. उचल ना फोन, बोल ना, काय झालंय? हो लुक, होस्ट टॉकिंग. इथे माझे कॉल्स उचलायला तुला वेळ नाही आणि उगाच प्रिटेंड करतोयस ऍज इफ तुला काही कळत नाहीये की मी तुझे कॉल्स का नाही उचलत आहे. अगं कियू, त्यासाठी जर तू, मी सॉरी म्हणतो यार, त्यासाठी सोड ना तू प्लीज. मी त्यासाठीच तुला फोन करत होतो पण तू फोन उचलत नव्हतीस यार. सोकेस, आय एम सॉरी सॉरी सॉरी. सोड आता विषय. मग नको म्हणू सॉरी. का म्हणतोय उगाच? त्यापेक्षा बेटर आहे की आपण एकमेकांना विसरून जाऊया की. काय हे तू म्हणतेस? तू पहिल्यांदा असं काहीतरी म्हणालीस. तुला शक्य का विसरणं मला? आता एकदा काढा घेतलास, दुसरा काढा जेवणाच्या नंतर, लक्षात ठेवून. हो ग बाई, घेते. पण मला ना माईंचं कौतुक वाटतं. किती प्रेमाने करतात ग सगळ्या. मधुरा, अरे वा 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 वा, अमृता तू पण आलीस का? हा, बरं झालं हो आलीस. काय तिकडे बरे आहेत ना सगळे? मी तरी काय मूर्खासारखं विचारतोय. गाडग्यांची सून आहे ती. तिकडे सगळे बरेच असणार. हे काय, तुम्ही भाजी आणायला गेलेला? हो, बरं नाही ना तिला? आई,
आता अशी भाजी आणणे, इस्त्रीचे कपडे आणणे, या सगळ्या कामांसाठी आता माणूस ठेव. काय आहे, कारण अशी हलकी कामं काकांना शोभत नाहीत ना. काय हो? ठेवू ग बाई, ठेवूया. पण तू आता वेळेत निघा, उशीर नको व्हायला. माईंना दुखवू नकोस, त्या वाट पाहत असतील. आणि हो, ताजं लोणचं घातले, तुझ्या बरोबर देते, तुझ्या घरच्यांना खूप आवडेल बघ. आले. द्या भाऊजी. हो पण तुला झेपेल ना. झेपेल हो, हा. द्या. सावकाश सावकाश सावकाश. आई, आणि लोणचं काचेच्या बरणीत दे. प्लास्टिकच्या बरण्या घाडग्यांकडे चालत नाहीत ना. हो ग बाई, हो. अहो काका, तुम्ही उभे का? बसा ना. हो, बसतो बसतो. देवा परमेश्वरा. तोंड गोड करा. हे काय म्हणजे हं? कारण दुसरंच आहे. हो का? हो. हं? काय कारण आहे? आज आनंदाचा दिवस आहे काका. हो हो काय सांगतेस काय? हो. हं? तुम्हाला आठवतं का आमच्या घरी चोरी झालेली? हो, चोरीला गेलेल्या वस्तू आणि तो चोर दोन्ही आम्हाला सापडलंय.